सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देभेगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ देभेगाव. तिनं येणाऱ्या कीर्तनात बोलावं लागल. मला माहिती झाला परिणाम तर उत्तम होईल, विपरीत कदाचित मला या प्रकरणाचा त्रासही होईल. जाणीव आहे. राज्यपाल हे घटनेतलं प्रतिबंधात्मक पद आहे. शिवरायांच्या बद्दल अपशब्द काढणं हा सरासरी भारताचा, महाराष्ट्राचा अपमान आहे. अपमान आहे, अपमान आहे. तुम्ही एवढे दळभद्रे की तुम्हाला टाळ्या वाजवायची सुद्धा भीती वाटते. हिंदुत्व मेलं यांचं, फक्त जेवायला शिल्लक मंडळी. विठाला विठाला. राहुलजींची आजी सावरकरांच्या बद्दल पत्र लिहिताना वीर सावरकर उल्लेख करते आणि ते सभेत सावरकरांची निंदा करतात. हिंदू सिंधू पर्यंत म्हणणाराच. आज मदनलाल धिंगरा, बाबू गिणू या सगळ्या महापुरुषांची आठवण सुद्धा महाराष्ट्रातल्या सज्जनांना राहिली नाही. दुर्दैव आहे. एकांना सरस्वतीच्या पूजनापेक्षा अन्यांचं पूजन बरं वाटतं. एकाला मंत्रावरती टीका करण्यात इंटरेस्ट वाटतो. कुराणावरची टीका सहन केल्या जाईल काय? तुम्ही जिवंत आहात का? वन्ही तो चेतवावा रे. म्हणून तरुणांना प्रार्थना आहे की गावातल्या साधूची विडंबन कुणी केलं तर शस्त्रांनी त्यांना मारा मी म्हणत नाही, पण निदान समजूत देण्या एवढं तरी संघटन आता हिंदूंचं असणं काळाची गरज आहे. निदान 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 रविदास महाराज प्रवास करून जाताना त्यांच्या माळेला हात लावून जर कोणी शिवीगाळी केली तर त्याचा डोळा नका काढू, पण त्याला सांगा की आमच्या धर्माची ती उपासक आहेत, याद राख. एवढं तरी सांगा निदान. कमीत कमी आपल्या मंदिरांचं पावित्र्य शिल्लक नाही ठेवल्या जात. आत्ता अपवित्रता. काल परवा बघा, जामामध्ये स्त्रियांना जावं की न जावं यावर डिबेट झाली 2 दिवस आणि मग तो निर्णय माघारी घेण्यात आला. आपल्याकडं सकळास येथे आहे अधिकार. तो डुलत आला तरी चालेल, धूर काढत आला तरी चालेल, बुटा जोड्यासहित आला तरी चालेल आणि महापुरुषांचा अवमान केला तरी चालेल. हे येणाऱ्या काळात भारताला, महाराष्ट्राला परवडणारं नाही. म्हणून मी एक वेगळ्या दिशेनं गेल्या 15 दिवसापासून प्रवास करतो आहे. हे मठ, मंदिर, कीर्तन सप्ताह होत राहतील, पण धर्मजन जागृती करणं, आंदोलन करणं आवश्यक आहे. ज्ञानदासजी महाराजांनी 10 गावं असे दत्तक घ्यावेत की सकाळी उठून तिथे परिभ्रमण करावं, मनाचा श्लोक म्हणावा, हातात प्रज्वलित मशाल घ्यावी आणि सहस्त्र दीप दीपे कैशी प्रकाशदी म्हणावी आणि समाजाला जाग करावं. या प्रकरणाची आवश्यकता आहे. गाय मारताना हाल करून तिला मारल्या जातात. कृपया क्षमस्व. गाय हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही. त्यावर बोलणारे महाराष्ट्रात स्वतंत्र वक्ते आहेत. आईच्या संबंधानं चिंतन करणारे ईश्वर कृपेनं महाराष्ट्रात स्वतंत्र वक्ते आहेत. रामकथेच्या संबंधानं चिंतन करणारे संजय महाराज पाचपूर, रामराव महाराज ढोक, नवीन यादीमध्ये समाधान महाराज शर्मा, समाधान भोजेकर या सगळ्यांची यादी आहे. गाथ्यात गुरुवर्य श्री राऊत महाराज, शेखर महाराज यांना अभिवादन करावं लागेल. ज्ञानेश्वरीची समीक्षा आणि सापेक्ष चिंतन म्हणले की दिगलूरकरांना अभिवादन करावं लागेल. प्रस्थानत्रय आणि वेदांत सूत्र परिभाषा म्हटलं की पुंडलिक शास्त्री जंगले आणि साधक आश्रमात साखरे महाराजांना अभिवादन करावं लागेल. वैराग्य आणि परमार्थाचं बीजारोपण म्हटलं, तन्मयता, की जयराम बाबा भोसल्यांना अभिवादन करावं लागेल. मिठास गोड कीर्तन, स्वर ताल ट्विनिंग आणि प्रेझेंटेशन म्हटलं की श्रद्धेय सातारकर महाराज आणि वैकुंठवासी सदानंद गुरुजींना अभिवादन करावं लागेल. आपल्या तोंडाला चांगल्यांचं नाव घेताना विटाळ होतो हे दुर्दैव आहे, पण संत वचन आहे घेता सज्जनांची नावे. आरोप प्रत्यारोप सहन करत प्रदीर्घ काळ मोठे बाबांच्या नंतर पदावर न जाता सेवकाची भूमिका निभवणाऱ्या कोरेकर बाबांना अभिवादन आपल्याला करावंच लागेल. जन्मभर भजन शिकवणाऱ्या बोधे बाबांना विनम्र चिंतन स्मरण आपल्याला करावं लागणार आहे. या गोष्टी आपण विसरत चाललोत. कृपया या प्रकरणाचा विसर तुम्हाला कोणाला पडू नये म्हणून वन्ही तो चेतवावा रे या समर्थांच्या दासबोधातल्या अर्ध्या ओवीचा मी तुमच्या समोर शेष भाग मांडलेला आहे. मंडप करा, अन्नदान करा, पण गाव स्वच्छ ठेवा, टापटीप ठेवा. मुलगी परित्यक्ता झाली का
तिला वैधव्य आलं का? गर्भात असताना तिचे वडील गेलेत का? शिक्षणासाठी तिला 1,00,000-1,50,000 मिळतील का? सप्ताहात उरलेले 50,000 गावातल्या एज्युकेटेड BSc MSc झालेल्या मुलाला पुढे मेडिकल लाईनला जाताना ते 50,000 उपयुक्त होतील का? या प्रकरणाची आवश्यकता आहे. म्हणून माझ्या विचाराची दिशा वेगळी आहे. तुम्ही मला पटलं पुढे बोलवा, न पटलं माझा अजिबात आग्रह नाही. विठ्ठल विश्वभर फिरल्या. तिरुअनंतपुरमला गेले, काशीला, वाराणसीला, वृंदावला केशव कलाधारी बगीचा स्थापित आहे आत्ता. आणि शीख संप्रदायातले महंत तिथे अधिकारी आहेत. वैष्णवात नामदेवांची स्वतंत्र एक द्वारा आहे. संन्यासात मढी आणि वैष्णवात द्वारा. तर नामदेवरायांच्या नावे वैष्णव काव्यामध्ये द्वारा असं प्रकरण आहे. सुभक्तो नामदेवावई असं वर्णन आहे. नामदेवराय भारतवर्षात फिरले, पण जप, तप, अनुष्ठान, कर्म, उपासना, भक्ती, ज्ञान, योगाभ्यास हे सगळे पथ शोधत असताना पुष्पदंतांचं प्रकरण कदाचित त्यांच्या समोर आलं असेल. रुची नाम वैचित्र्या द्रुजकुटिल नानाम पथजुषा नृणाम मेको गम्यस त्वमसी पैसा मर्णव इव. प्रत्येकाच्या रुचीप्रमाणे स्वतंत्र मार्ग आहेत. एखादा व्यक्ती आजारी पडला आणि मेडिकल दुकानावरती गेला. आता इथे एका मुलानं, त्याचं नाव मला पाठ नाही, माझा चालक अमर बनकरला गल्ले बोरगावला नेलं, डॉक्टरांच्याकडं ठेवलं, इंजेक्शन गोळी दिली, त्याला बरं वाटलं. तिथे करोडो औषध आहेत, पण स्कॅन करून, रक्तलघवी चेकअप करून, नाडी परीक्षण करून, टेटस्कोप लावून डॉक्टर त्याला त्याच्या आजाराचं औषध देतात, त्याला बरं वाटतं. तद्वत रामकृष्ण हरी अँटिबायोटिक असलं तरी प्रत्येक जीवांची नाडी हातात धरून संतांनी वैद्याची भूमिका बजावली. याचं भलं कसं होईल हा रात्रंदिवस विचार, अभ्यास, चिंतन, परिशीलन त्यांनी केलं. संतांच्या लक्षात आलं की जपजाप्य या लोकांना कलियुगात अवघड आहे. याला बीजमंत्र, कीलक, कवच, अर्गला, ओंकार, प्रणवमंत्र, 3.5 मात्रा, समांतरन्यास ही प्रकरणं सगळ्यांना कळतील एवढी सोपी नाहीत. वेदमंत्राचा स्वर चळला, हलला, ढळला तर मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा, तरी धडची होय वेडा, तरी धडची होय वेडा. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा, तरी धडची होय वेडा, तरी धडची होय वेडा. वेदमंत्राला दात्त, अनुदात्त, प्रचुर ही स्वर आहेत. एक विशिष्ट आहे. लवेला, चाटीला जुळवून पूर्ण हातानं आघात करणे हा स्वर जेव्हा मिळून एकत्र येतो तेव्हा गायकाला पेटीचा स्वर धरा म्हणण्याचं दुर्दैव निर्माण होत नाही. किंबहुना तंतुवाद्य म्हणून वीणा, त्यातला गंधार, त्यातला दैवत, त्यातला पंचम ज्याला कळतो तो बिनचूकपणे बरोबर षड्ज किंवा सा बिनचूक लावतो. मुद्दा माझा हाय, मंत्र हालला, ढळला तर विकलांग पण निर्माण होतं, त्रास होतो असं संतांचं वचन आहे. कठीण आहे. कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. कर्म करताना सोपं प्रकरण सांगतो. कर्मकांड प्रदीपातलं, यांच्यासारखी मांच्यासारखी जर लुंगी तुम्ही गुंडळी पंचा आणि उत्तरी उपवस्त्र टाकलं, उपवस्त्राविना यतीनं विप्रानं वैष्णवानं फिरू नये. उपवस्त्र म्हणजे ज्ञानदासजी महाराजांच्या अंगावरती स्वेटर खाली लुंगी असू नये एक पंच आहे. स्वामींच्या अंगावर स्वेटर खाली लुंगी पंचा असू नये एक वस्त्र आहे. बाबांच्या अंगावर अंगरखा टोपी असू नये वस्त्र आहे. श्रद्धे कुरेकर बाबा आणि बोधे बाबांच्या जवळ सदैव पंचा असतो, याला उत्तर वस्त्र म्हणतात. ही आवश्यकता असते, याला शास्त्रीय बेस आहे. आणि ते असं टाकलं की जाणव्यासारखं वैज्ञानिक सर्क्युलेशन त्याचं संप्रेक्षण होतं आणि ऊर्जा प्राप्त होती, व्होल्टेज प्राप्त होतं आणि षटचक्र हे त्यातनं निर्माण होतात. बीजाला पाकळी फुटते, विकसित होतात आणि माणूस हा योग साधनेनं ईश्वरापर्यंत जातो. हे त्यातलं अदृश्य स्वरूपात दडलेलं
विज्ञान आहे. बर, प्रकरण अवघड आहे, पण अवघड प्रकरण तुमच्या समोर मला मांडायचंच आहे. त्यामुळे मी या ठिकाणी आलेलो आहे ना, हा अभंग निवडलाय. अभंग मी ठरवून निवडलेला नाही. वरती बसलो, यांना म्हणालो नाथांचा किंवा नामदेवरायांचा गाथा काढा, एक अभंग काढा. श्री महाराजांनी काढला, अक्षर लिहिले आणि मंडळी त्याच्यावरती उत्तम प्रमाण उत्तम स्वरात गाणार आहेत. वेळ आपल्याला कमी आहे. कर्मकांडात असं लिहिलं, जर यतीनं पंचागुंडाळा किंवा तुम्ही कीर्तन झाल्यावर पंचागुंडाळा आणि आत कौपीन नसेल आणि एक पाऊल टाकलं तर त्याला ब्रह्महत्येचं पातक लागतं. तुम्ही माना न माना, इस्लाम बांधवांनी भुरका सोडलेला नाही, डोक्याला बांधणं सोडलेलं नाही. गुरुद्वारात जाताना, मिलिटरीत असताना, मेजर बनताना, तिन्ही दलाचा प्रमुख बनताना सुद्धा शीख बांधवांनी आपले केस बांधणं, मिशा ठेवणं, दाढी राखणं, पगडी बांधणं सोडलेलं नाही. सगळं सोडून शहाणे झालेले आपलेच आहेत. याची काय आवश्यकता आहे, त्याची काय गरज आहे. मला एका महाराजाला मी म्हणालो, औरंगाबादला चाललास धुळ्यावरून तर तुझी स्कॉर्पिओ गाडी जरा हळूवार चालव, कधी ॲक्सिडेंट होईल सांगता येत नाही. तो म्हणला, महाराज तसं काही नसतं, प्रारब्ध आहे, कधी मरायचंच आहे. फार उदार होता मनानं तो. कीर्तन झालं आणि प्रवासात निघाला. 120 मीटर लावलं, तिथं लिहिलं होतं 80चा वेग असावा. पण कायद्यात काही लिहू द्या, शेवटी माणसाची मानसिकता तसं वागण्याची आवश्यक असते. धर्मातही लिहू द्या, पण माणसाची मानसिकता तशी झाली पाहिजे. 120 मीटर लावलं, गाडी धडकली, पायाचा तुकडा पडला आणि धुळ्यात तो ॲडमिट असताना मी भेटायला गेलो. म्हणलं, महाराज कसं झालं? तुम्हाला काय करू, जगण्याला अर्थ नाही. म्हणलं, त्याला काय होतं आता? तुम्ही का नाही हसले? तुमचा दृष्टांत तुम्हाला कळला नाही. त्याला मी आधी म्हणालो होतो, जरा वेगात चलत जाऊ नको. तुम्हाला त्याला काय होतंय? पाय तुटल्यावर तो रडायला लागला. मी म्हणलं, आता त्याला काय होतंय? दृष्टांत संपला. म्हणजे येणाऱ्या काळात ऐकणाऱ्यांना मराठी दृष्टांत कळणाऱ्यांना एवढे खोके आपले झालेत. विठाल विठाल मग कर्म अवघड आहे, धर्म अवघड आहे. मग सोपं काय? योग प्रक्रिया सोपी नाही. जे लोक 1.5 तास कीर्तनात पद्मासनातली मांडी घालून नीट बसू शकत नाहीत, हे लोक योगाचे अधिकारी आहेत काय? शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग. ओंकारला मला जावाई करायचं होतं, पण आता हा घोळ झाल्यामुळं काय. मराठी कळते ना तुम्हाला? रवी महाराज, काय छान वासुदेव, अप्रतिम तुम्ही सांगितलं. हे मुमुक्ष दंग होण्याची प्रकरण सांगितलीत. गुदद्वाराला टाच कोण लावील? नाही लावणार. षटचक्र भेदन कोण करील? नाही करणार. पंचाग्नी साधन कोण करील? समजा तुमच्यातल्या एका सदस्याला या मंडपात मध्य ठिकाणी बसवा, चहूबाजूनी अग्नी पेटवा आणि त्याला म्हणा डोळे झाकून बस. आता या हिवाळ्यात माझा घाम निघायला लागलाय आत्ता सध्या, तर वैशाखातल्या वसंतात कडक उन्हात अग्नी सगळ्या बाजूनी प्रज्वलित करून कोण यक्ष व्यक्ती बसेल, कोणी बसत असेल तर मी त्याला शरणागत व्हायला तयार आहे. गरम तर AC मधला माणूस जर बाहेर आला तर बटाट्यासारखा उकडल्यासारखा असतो.
सही करताना त्याचा हात थरथर कापतो. भयंकर बेकार आहे, भयंकर बेकार आहे. आपण करणार आहेत, आपली जिव्हा आपल्या हाताने आपण कापणार आहेत, आतमध्ये ढकलणार आहेत. मग रुद्रग्रंथी, ब्रह्मग्रंथी, शिवग्रंथीमध्ये अमृत तलाव आहे, त्यात ती जिव्हा जाते आणि तिला अमृत रसस्वादन झालं की योग्याला समाधी लागते. हे आपण करणार आहेत. सैंधव मीठ त्याला चोळणार आहेत? नाही चोळणार. आपण काहीच करू शकत नाहीत. बायकोनी स्नानाला तापवलेल्या गरम पाण्यात चुकून आपला हात गेला तर तिचा 108 शिव्यांनी तुम्ही उद्धार करता. 108 शिव्यांनी, एक नाही. पुरुष मंडळ एवढी काही ठिकाणी निकामी आहे, बाथरूममध्ये तास ना तास उभा राहतील. बायको म्हणते, अहो स्नान झालं का? मगवात झालं. मग का उभा राहिला? चड्डी. एवढं सुद्धा सामर्थ्य तुझ्या अंगी राहिलं नाही. बरं झाला तू शिवरायांच्या काळात नव्हता, किल्ले गेले असते सगळे. विठ्ठल विठ्ठल. या भगिनी तुळशीला पाणी घालतात, देवाची पूजा करतात, सप्ताहात येणाऱ्याला औक्षण करतात, पाद्यपूजा करतात, हातावर साखर ठेवतात. हे पूजा सुद्धा करत नाही. म्हणून न पूजा करणाऱ्याच्या बायकोचं नाव पूजा असावं, पूजा. आणि पुरीचं नाव संध्या. कामच संपलं. यांना काही करायची गरज नाही. आदरणीय नंदू महाराज, योगिक प्रकरण आपण करू शकत नाही. म्हणून ज्ञानोबराय म्हणाले, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग प्रकरण आहे, कठीण आहे, अवघडच आहे. योग आपल्यापासून लांब आहे. तुम्ही बसलात, हा योगा योग आहे. अनुलोम किती करावं, विलोम किती करावं, रेचक किती करावं, कुंभक किती करावं, पूरक किती करावं, अगल्ब किती करावं, सगल्ब किती करावं, प्रगल्भ किती करावं, भस्त्रिका कशी करावी, शीतली कशी करावी, प्राणायाम कसा करावा, आपल्याला माहिती नाही. बघून प्राणायाम केला तर शरीरावर विपरीत परिणाम होतात, शिकून केला तर फायदा होतो. विठ्ठल. प्राणायाम म्हणजे वाटणे. नेमका प्राणायाम म्हणजे काय? पिठी वादक पिठी वाजवताना हवा घेतो, भात्यातून हवा ठेवतो आणि बटन दाबलं की स्वर देतो. रेचक, कुंभक, पूरक. हवा घेणे, साठवणे आणि दीर्घपणानं देणे. हा प्राणायाम चुकला योग मार्गात तर शरीरावर विपरीत परिणाम होतात. वेदमंत्र म्हणताना स्वर हलला तर धडची होय वेडा, चांगला वेडा होतो. नामदेवराय, अशा या कालावधीमध्ये आमच्यासारखा सामान्य समाज परमार्थाला प्रवृत्त होताना, हरिभजनाच्या पथावरती पाऊल टाकताना, आटकेबाज ध्वज खांद्यावर घेऊन असितो हिमालयापर्यंत विश्वव्यापक परिभ्रमण करत असताना आम्ही काय करावं की जेणे कष्ट होणार नाही? तर अभंगाचं पहिलं चरण.
भारतीय तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये जड जडाचा भेद, जीव ईश्वराचा भेद आपल्या आत्मचैतन्यांच्या पासून ज्ञानचैतन्याच्या पर्यंत ही आषाढी सुद्धा एक संगोष्ठी असते, शास्त्रचर्चा असते. जीव ईश्वराचा भेद, पण प्रकरण असे नाम नामेचा अभेद. नाम आणि नामेचा अभेद या शब्दाचा अर्थ असा, नाव घेणारा जीव आणि ज्याचं नाव घेतो तो देव, या दोघात दुरावा न राहता दोघं एक होणं, याला म्हणायचं नाम नामेचा अभेद. आणि अशा पद्धतीनं भगवत चिंतन जर केलं तर परिणाम आहे, ते चौखट आहे, देखणं आहे, उत्तम आहे, आत्मकल्याण करणार आहे, तुमच्या जीवनात सुख शांती प्रदान करणार आहे. आता याला एक प्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या पाठातलं आहे. वैष्णवांचा माल खरा, या प्रमाणात त्या नामाची ॲड आहे, या प्रमाणात त्या नामाचं महत्त्व आहे, या प्रमाणात त्या नामाची महत्ती वर्णन केली आहे. पण या नामाचा परिणाम काय? परिणाम काय? तरले तर हे स्वतःच्या प्रेरणेनं कीर्तनकार जर गुणवान असेल तर गुणवानांना चान्स देतोच ना. मग त्याला पण जागा तयार व्हावी लागते. कुठल्या जागेत काय सेट करावं ठरलं पाहिजे ना. किचनमध्ये काय ठेवावं? संडाचा तांब्या. समय सूचकता लागते, काय लागो. यांना सगळ्यांना चान्स दिले, सगळ्यांनी गायलं, वाजवलं चांगलं. ठसा सिक्का मूर्तब झाला, आयडेंटिटी प्रूफ झालं की या विद्यापीठाचे हे डॉक्टरेट आहेत, हे डिलीट आहेत, हे MB आहेत, हे MA आहेत, हे BHMS आहेत, हे MS मास्टर ऑफ सर्जर आहेत, हे गांधर्व महाविद्यालयाचे मृदंग अलंकार आहेत, हे गांधर्व महाविद्यालयाचे विशारद आहेत, काहींचे विषय रद्द आहेत. आपल्या साधू समाजात दंडी वाडा आहे, दंडी प्रबंधक महासमिती, त्यांचा सदस्य झाल्यावर ते आयडेंटिटी देतात की हे अमुक नामा दंडी आहेत. आखाड्यात आयडेंटिटी आहे, हे नागा आहेत, हे मंडलेश्वर आहेत, हे संन्यासी आहेत. संस्थेची आयडेंटिटी आहे, या सालचे हे विद्यार्थी आहेत. सचिवांची ना अध्यक्षांची सही, तशी मोहर लागली आहे. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा, तरले पूर्वी तरती वर्तमान कालवाचक. हा भरवसा आहे आम्हाला, नामधारकाचा ठसा. हा इफेक्ट असल्यामुळं ते चोखट आहे, देखणं आहे. याला याती कुळ गोत्र तिथी नक्षत्र प्रतिबंध, शहर की तांडा, गल्ली की तहसील, जिल्हा की राज्य असा प्रतिबंध नाही. काळवेळ नाम उच्चारिता
विचारिता नाही. इफेक्ट सांगितलंय, दोन्ही पक्ष पाही, दोन्ही काँग्रेस, दोन्ही शिवसेना नाही. नाही कळलं तुम्हाला? दोन्ही पक्ष म्हणजे मातृपक्ष आणि पितृपक्ष या दोघांच्या 42 कुळ्यांचा उद्धार होतो, एवढा अधिकार भगवान नामसंकीर्तनाचा आहे. फक्त परिणाम असा आहे, फुकाचं म्हणजे फुकट मिळाल्यामुळे त्याची तुम्हाला मला किंमत कळत नाही. मी स्वरानंद संगीत विद्यालय काढलं होतं माझ्या जन्मस्थानी. रवी महाराज माझ्या भूमीमध्ये येऊन गेले. मला शास्त्रीय संगीताची फार आवड होती. मला वाटलं आपण कशाळकरांच्याकडे गाणं शिकून आलोय तर गावी लोकांना काही क्लासेस वगैरे व्हावेत. पण विद्यार्थ्यांच्या आईबापांची इच्छा अशी आहे, ते लगेच दुसऱ्या दिवशी मंडपात हरिपाठ वाजवला पाहिजे आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी लगेच थायलय वाजवली पाहिजे. अरे त्याला अजून पाणी नाहीच कळत नाही, म्हणजे पखवाजाच्या पानाच्या कणकीला किती पाणी न्यावं हे कळत नाही. आणि त्याच्याकडनं तुमची लगेच एखाद्या सरपटी मात्रीची अपेक्षा आहे, शक्य होणार नाही. पोरग नाट्याभिनयात गेलं की लाई बापांना वाटतं लगेच समाजासमोर तो अनासपुरे होऊनच यायला पाहिजे, वाटतं माणसाला. ते सुद्धा सोपं नाही. ते नटसम्राट नाटकात नाना जे बोललेत ना, थोडासा बेस अपेक्षित, थोडासा. ते कसं बोललेत, त्याला सूर लागत नसतो. कंटाळा आला जगण्याचा, आता सगळे सोडून गेले, मला मजा नाही हो. मालक ताप आलाय, तुम्हाला जायचं आपल्याला, मूड आला. असा सामान्य नट जर एवढं बोलतो तर नटवर्य परमेश्वराचं नामचिंतन करणारा सिद्ध पुरुष कुठल्या कोटीच असेल याची कल्पना करवत नाही. कल्पना आणि त्या अनासपुऱ्यांचं वेगळं आहे. बुवा बाबो बुवा, अरे सगळं माझे होऊन गेलेत पेपर हे. विठाल नामधाराचा अधिकारच थोरलाय, मोठा आहे. दोन्ही पक्ष पाही उद्धरती, पवित्रते कुळ पावण तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. इथपर्यंत थांबत नाही तर पुढचं प्रकरण असं आहे, त्या देहानं त्या वाणीनं अच्युताचं नामकरण सदैव आपल्या मुखातनं आलं पाहिजे. ज्ञानोबराय म्हणाले, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद सप्ताहापुरती चातुर्मासापुरती नाही. अखंड कायम स्वरूपी सातत्यानं असलं पाहिजे. एक धर्म प्रकरण सांगतो, कीर्तन संपवतो मी. एका मुलीचं अपहरण झालं. मी कोणाच्या धर्माबद्दल, यातीबद्दल, तिच्या वयाबद्दल बोलत नाही. भारतात ही प्रकरणं, महाराष्ट्रात फार वाईट व्हायला लागली. रवी महाराज, कोण एक लेख आहे, तिचं नाव श्रद्धा आहे म्हणे. 32 का 35 तिचे छिन्न विछिन्न तुकडे करून टाकण्यात आले. मग त्याच्यावर कायदा, त्याच्यावर तरतूद, त्याच्यावर चिकित्सा, त्याच्यावर आयोग, त्याचे हत्यारं, कुठल्या बुडीत, कुठल्या पाण्यात, कुठल्या सागरात, केवढा वेळ जातो. सोपं गणित आहे. या काळात शिवराय असते ना तर तुकडे करणाराचे 60 तुकडे करून टाकले. नजरेनं तिरप पाहिलं तर डोळा काढत होते, हात बाजूला काढत होते. ही आवश्यकता आहे. आता आपल्या गावातल्या, आपल्या परिसरातल्या लेकीकडं आपली भावना जर बहीण म्हणून होत नसेल तर मला वाटतं सप्त्याचा खर्च वाया गेला असं गृहीत धरा तुम्ही. जन्मभर रामायण भागवत ऐकून सीता आणि राधा कळत नसेल तर मोठं गंध लावून काही फायदा नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. भरपूर माळा गळ्यात घालून पंढरीची वारी करून गावाकडे आल्यावर बांधावरून भावाच्या डोक्यात तो कुऱ्हाड घालत असेल तर त्याच्या गाथा आणि ज्ञानेश्वरीच्या पाठांतराचा काही फायदा नाही, काही फायदा नाही. बदल काय, परिवर्तन काय, मानसिक डेव्हलपमेंट काय, ते आवश्यक आहे. चौखट उत्तम देखणं फुकाचं, त्याला कुठलाही खर्च लागत नाही. मी स्वरानंद संगीत विद्यालय गावी काढलं होतं आणि अरबी कुलकर्णींच्याकडनं तबला 14
नग आणि पेटीत 14 आणि तानपुरे 8 आणले होते मी. मला हौस होती म्हणून. आणि हंप्रस सरांना मी म्हणालो की या गावातल्या मुलांना शिकवा. बाहेरचे काही मुलं येत होते. फीस तर त्यांनी दिलीच नाही, पण डग्गा निघला अजून आणला नाही. आणि त्याच मुलाला मी म्हणालो बीडला जा. ते म्हणाले प्रत्येक विद्यार्थ्याला 600 रुपये 1200 रुपये पर मंथली द्यावे लागतील. लोक द्यायला लागले. फुकटच्या पदार्थाची किंमत नसते. सोनं जर फुकट वाटायला सुरुवात केली. मला एकाने विचारलं आमच्या गावात कीर्तनाला लोक जमत नाहीत. मला सोपी गोष्ट आहे, कीर्तनात सांगायचं अनुदानित विहिरी वाटण्यात येणार आहेत. आणि तुम्ही मधून अजून कॅमेऱ्याकडे बघून टाळ वाजवत जा. प्रत्येकाला शासनाचे 5000 रुपये मिळणार आहेत तुम्हाला. लोकांचं म्हणणं हे केल्यावर त्याचा फायदा काय, फलश्रुती काय? तर फायदा हा आहे की तयाच्या चिंतने तरतील दोषी, जोशी नाही तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या राशी जळतील आणि दोष निवृत्ती होईल. हा फायदा असल्यामुळं अभंगाचं पहिलं चरण झालं असं गृहीत धरू नाही. हे भौतिक सागर आहेत. मग सागर कोणता? भवनाम सागर, संसार सागर. पडसी लजा, संसाराच्या सागरात जर तू पडला तर तुझी फटफजिती होत असताना तरुणोपायासाठी एकच उपाय भगवन नाम संकीर्तन आहे. दुसरा काहीच पर्याय नाही, दुसरा कुठलाच पर्याय नाही. पडशील ज्या सागरी. पुढचा उत्तरार्ध असा आहे आत्मा तारी. आता मी अभंग घेण्याबरोबर एक फोन एके ठिकाणी लावला की मला संगती कळत नव्हती. प्रवचन कीर्तन करताना आपण हे कधीतरी नमूद केलं पाहिजे मीडिया तंत्रासमोर की मला हे कळत नव्हतं. की माझ्या एका एक्स सहाध्यायाला फोन लावला की याची संगती कशी लावायची. आत्मा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आज्य अव्यय निकवडाय नैनंछन्नंती शस्त्राणी नैनंदहती पावकाः नचैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. जो जाळल्या जात नाही, कापल्या जात नाही, तोडल्या जात नाही, ज्याचा कदापि नाश संभवत नाही, असं चिरस्थिर जे तत्व आहे त्याचं नाव आत्मतत्व आहे. तरी श्रद्धांजली वाहताना चांगले चांगले शिकलेले पांढऱ्या शुभ्र कपड्यातली माणसं स्मशानात म्हणतात त्यांच्या मृत आत्म्याला चिरशांती प्राप्त हो. नाही कळलं तुम्हाला? त्यांच्या मृत आत्म्याला चिरशांती प्राप्त हो. अरे आत्मा मरतच नाही, पुन्हा चिरशांती प्राप्त हो. त्यांचा पुन्हा जन्म हो आणि आम्ही दोघांनी एकत्र पिओ. ज्याला काडी लावली तो दुर्धर आजाराने मेला. ज्याला काडी लावली तो दुर्धर घातक नको त्या की ज्याच्या थुंकीन इन्फेक्शन आपल्याला होईल असा त्याला आजार झाला. तरी श्रद्धांजली वाहताना गावातली एक व्यक्ती म्हणाली त्यांची माझे नित्य संबंध होते. यावरून अंदाज कळला की कोणत्या लायकीचे आहेत म्हणून. अंदाज कळतो ना माणसाला. सुरावटीवरनं गाण्याची लकप आणि घरानं कळतं पलुस्कर आहेत की भातखंड आहेत की आपलं साधं भजनातलं कोंडून कोंडून धरेला जीव. त्याला हे नाही बंग बंग बंगाक बंग बंग. विठ्ठल या अभंगाचं फार मोठं गांभीर्य. कोंडून म्हणजे कुंभक करणे, प्राणायामाचा निरोध करणे अशा अर्थाने चिंतन आहे ते. लोक विडंबन करतात भजन गाताना गोडवा असावा. याचा अर्थ ज्यांना येत नाही ते गोड नाही असं नाही. श्रद्धेने भजन करणारा एक वर्ग आहे, त्याला स्वर यावाच असं नाही. कधी कधी कीर्तनात आम्हाला स्वरज्ञ मिळतात, कधी आसुरही मिळतात. हे वाक्य तुम्हाला न कळल्यामुळे लगेच कीर्तन झालं की प्रसादही घेऊन जा सगळेजण. कधी कधी आसुरही मिळतात, कधी साथीची उत्तम सोय असती तर कधी कीर्तनात साथीचा रोगही येतो. फॉर एक्झाम्पल चिकनगुनिया, सर्दी पडस, कोरोना, भिन्न भिन्न प्रकार. मग आत्मा
तारण हे प्रकरण आलंच कसं? त्याचं कारण आहे पूर्वसंस्कारानं शरीरात राहिल्यामुळं त्याला मलिनत्व आलं आणि आत्मा, तारी शब्दाचा अर्थ आहे आत्मोद्धार होतो. विठ्ठल पुत्र भावे स्मरण केले, पुत्र भावे स्मरण केले, पुत्र भावे स्मरण केले, भावे स्मरण केले, दया वैकुंठासीने, ओ दया वैकुंठासीने, दया वैकुंठासीने, दया वैकुंठासीने, भावे स्मरण केले, पुत्र भावे स्मरण केले तया वैकुंठासी नेले. या प्रमाणात, या चरणात दृष्टांत दिलाय, कथा सांगितलेली आहे, समीक्षा केली आहे. सामग्रेनं समालोचनम परीक्षणम निरीक्षणांचे दृष्टांत. नाम महत्व प्रतिपादन करताना पुराणातला एखादा दाखला तुमच्या समोर यावा म्हणून श्रीमद भागवते वैयासिके पारमहंस संहितायाम, श्रीमद भागवतातल्या शुकदेवांच्या वाणीला या कथेला बहर आला. गंगेच्या तीरावरती अनशन व्रत करणाऱ्या परीक्षिताला ते आता ही कथा सांगतायत. जय विजय हे दोघजण द्वारावरती आहेत. सनकादिकांचा त्यांना शाप मिळाला. तेच रावण कुंभकर्ण झाले आणि तेच हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू झाले. हिरण्य शब्दाचा अर्थ सोनं आणि अक्ष शब्दाचा अर्थ डोळे. त्या काळातल्या राक्षसानं पदार्थाकडं पाहिलं की सोनं होत होतं. वाक्य कळायला मंडपातली माणसं जागी असावी लागतात. त्या काळात राक्षसानी पदार्थाकडं पाहिलं तर पदार्थाचं सोनं होत होतं. आता माझ्यासारख्याला ते ज्ञान जर प्राप्त असतं, मी या दांडीकडं पाहिलं असतं आणि याचं सोनं झालं असतं तर मला जन्मभर फिरण्याची वेळ आली नसती. आपण म्हणतो आपल्याला प्रागतिक काळात जन्माला आलो, आपण लोखंडाच्या काळात जन्माला आलो की ज्याचा भाव किलोवरती आहे. सोनं सोनं आहे, गिलट गिलट आहे, रूप रूप आहे, चांदी चांदी आहे आणि लोखंड लोखंड आहे आणि पोलाद पोलाद आहे. त्याच्या भिन्न भिन्न जाती आहेत. एक दृष्टांत तुम्हाला मी आता. श्रीमंताची बायको संक्रांतीला हळदी कुंकाला निघाली. कुठं निघाली? नाही, हळदी कुंकाला निघाली. टिकली, कुंकू, गंध जे जिला योग्य ते लावणं चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. तिच्या राहण्याचा, वागण्याचा, परमार्थाचा, घरातल्या संस्काराचा भाग त्यातनं प्रकट होतो. निदान सिंदूर भरणं, पुसट बोट लावणं, मी हे जाणतो की केमिकल आहे हल्ली अष्टगंधात आणि कुंकात ॲसिड खूप आहे. त्यामुळं टिकली लावली तरी चालते. आता मी चंदन लावतो आणि प्युअर पंढरपूरचं कुंकू कोरडं त्यावरती लावतो, त्वचेला इन्फेक्शन होतं. ती हळदी कुंकू लावण्यासाठी निघाली आणि श्रीमंताची असल्यामुळं तिने
4.5 किलो वजनाचा एक लोखंडी अँगल सोन्याचा आपल्या जुन्या लादणीतनं काढला. ती श्रीमंताची होती. ऐका दृष्टांत. त्याला ड्रिल केला, त्याला साखळी केली, गळ्यात अडकवलं आणि ओढाळ गायीच्या गळ्यात लोढणं बांधावं तशी ती हळदी कुंकाला निघाली. गावातल्या हसायला लागल्या सगळ्याजणी. कोणी मुद्दाम फ्लॅश करून फोटो काढायला लागलं. काही म्हणल्या श्रीमंत असावं पण असा विचित्रपणा नसावा. तिने विचारलं मी काय करू. तिला सांगितलं आता या 3.5 किलो 4 किलो अँगल मधला 10 ग्रामचा तुकडा सराफ कट्ट्यावर ने ऐरणीवरती तापव, त्याला वितळव आणि त्याचा अलंकारात रूपांतरित पण कर. तो दागिना तुला शोभून दिसेल. दृष्टांत संपला. वेद उपनिषद ब्रह्मसूत्र सोने, पण संतांनी नाम हा उपासनेचा त्यावर चढवलेला अलंकार. अलंकार हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू पैकी कयाधू मातेनं आपल्या ल्हाद, आल्हाद, अनुल्हाद आणि प्रल्हाद या 4 संततीपैकी प्रल्हादाला गर्भातच संस्कार केले होते हरिभक्तीचे. त्याचं प्राकट्य झालं, बाळ मोठी झाली, आवाज कमी करा. आणि षंड आणि अमर्क नावाच्या अध्यापकांच्या शाळेत स्वतःच्या शिक्षण संस्थेमध्ये बापानं विदाऊट डोनेशन 2 मुलं आपली 4 पोरं टाकली. गावातल्याला प्रवेश दिला. ए फॉर ॲपल आता जसं सुरू झालं मॅकॉले शिक्षण पद्धती. आईचा म्हणण्यास आपल्याला लाज वाटती. गणपतीचा म्हणायला लाज वाटती. आपल्याला मम्मी आणि पप्पा या 2 शब्दात फार आनंद प्राप्त होतो. वाढदिवसाला तुम्ही लोक मेणबत्त्या लावताना विजवता. हा वाढदिवस आपला नाही, क्षमस्व. मी पुन्हा सांगतो 3ऱ्यांदा, मला पटलं बोलवा, नाही तर अजिबात बोलू नका. माझं काही बंद नाही. निरांजन लावा 2 ताटात, साजूक तूप टाका, कुंकाचं बोट लावा, औक्षण करा आणि इथे तांदूळ वाहात त्याला रामरक्षा म्हणा. हा वैदिक सनातन धर्मातला वाढदिवस आहे. दिवे प्रज्वलित करायचे आणि विजवायचे. दिवा प्रज्वलित करावा का विजवावा, त्याचा उदय आहे का अंधकार आहे, या गोष्टी कळल्या पाहिजे. व्हॅलेंटाईन डे काय हा, काय प्रियकरानं प्रियसीस गुलाबाचे फूल देणे हा दिवस आहे. तो तुम्ही आम्ही साजरे करायला लागलो. परवा एका महाराजाच्या भावाचा वाढदिवस असा साजरा झाला. विठ्ठल विठ्ठल त्या बांधवांनी शिरखुर्मा आणि गुलगुले खुदब्याला ईदला सोडले नाहीत. पुरणपोळी सोडली तुम्ही आणि मी. पाकशास्त्राचं पुस्तक वाचून हा स्वयंपाक येत नसतो. समप्रमाणात डाळ घ्यावी, समप्रमाणात गूळ घ्यावा, गॅसवरती मांडावं, त्याच्या 3 शिट्ट्या होऊ द्याव्यात. पुस्तक बदललं, पान बदललं, कार्यानुभवचा ग्रंथ हातात आला, बंटीला शाळेत सोडावं, त्याला परत आणावं, पुस्तक खाली ठेवावं, पुन्हा पूर्णाकडे पाहावं, त्याचं जळगाव व्हावं. या जुन्या ग्रामीण भागातल्या माऊल्या शिकलेल्या नव्हत्या, पण स्वयंपाकाला बसल्या आणि तवा टाकायच्यात कणकीची वा ज्वारीच्या पिठाची, बाजरीच्या पिठाची एवढी गोळी तयार करायच्या आणि अग्नीत टाकायच्या. वैश्वदेवय व्हायचा, अग्नी प्रसन्न व्हायचा, घरात सात्विकता राहायची. एवढं चरबी भांड होतं, त्याला काळी माती लावायची खालून आणि वरण शिजायला टाकायचे, तुरीचं वरण. त्यातला फेस आला की पळीने घ्यायचा आणि अग्नीत टाकायचा. ॲसिड निघून जायचं, पित्त होत नसायचं. आता तीच तुरीची डाळ कुकरमध्ये आल्यामुळे कधी शिट्ट्या होतील हे सांगता येणार नाही. कुकरच्या तर त्याला चमच्याने वा पक्कडनी वर करावं लागतं. आता प्रत्येक जण म्हणतो बुवा मला तुरीचं वरण नको आहे, का पित्ताचा प्रचंड त्रास आहे, त्याचं कारण ते ऍसिड त्यात शिल्लक आहे. एवढं पुरण घ्यायची आणि एवढी पोळी करायची. इकडे पुढं तर 40गाव वगैरे प्रांतात तर मांडे नावाचं प्रकरण आहे. कुशाग्र स्त्रिया असं फिरवत फिरवत करतात. सोपी गोष्ट आहे ती.
वर एक पडदा खाली एक पडदा मध्ये पुरण. बिरबलानं बादशाहला विचारलं, बोले हुजूर मुझे पता नहीं चलता, बोले ऊपर चमड़ा है नीचे चमड़ा है, पूरन अंदर कहाँ से गया पता नहीं चलता, बोले कठीण समस्या. आता माझं वाक्य ऐका, जिला पूर्णाची पोळी कळत नाही, ज्या माणसाला वंदे मातरम म्हणण्याची लाज वाटते, ज्यांना आता विश्वात्मके येत नाही, ज्याला हरिमुखे कळत नाही, ज्याला रूप पाहता माहिती नाही, ज्याला जनगण माहित नाही, ती अवलाद हिंदुस्थानची नाही, लक्षात धरा. आपलं नाही, यायलाच पाहिजे कुलधर्म कुलाचाराला विद्यार्थीला. प्रल्हादाच्या आईने सगळा कुलधर्म कुलाचार केला आणि पोरांना बोलवलं, जेवायला बसायचंय. जेवायला बसल्या बसल्या यज्ञशिष्टासीन संतो श्लोक म्हटला आणि त्याने सुरू केलं, कृष्ण कृष्णा कृष्ण कृष्णा मुकुंदा जनार्दना रे, कृष्ण गोविंद नारायणा रे, कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना रे, कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना रे, कृष्ण गोविंद नारायणा रे, कृष्ण गोविंद नारायणा रे, कृष्ण कृष्ण. हात वर करा सगळेजण एकदा, शेवट. कृष्ण गोविंद नारायण रे, कृष्ण गोविंद नारायण रे, कृष्ण गोविंद नारायण रे. रागाला वडलाला आणि प्रकरण सांगितलं. अग्निकुंडा माझी घातला प्रल्हाद, नामदेवरायांचा अभंग आहे. बुडताना पाषाण बांधले, मोरपंतांची आर्या सांगतो. ती आर्या अशी आहे, शब्दसंगती अशी आहे, काव्यप्रसाद असा आहे, न मरे यास्तवनेला गिरी शिखरात लोटिता खोली. मराठी कळते ना? वा वा, अशा माना हल्ल्या म्हणजे जिवंत असल्याचा भास होतो मधून अधून. न मरे यास्तवनेला गिरी शिखरात लोटिता खोली, निर्भय चित्ते वाहे नारायणासी लाखोली. लाखोली म्हणजे पुष्प वाहायला लागला, वरून ढकलला तरी न मारता. त्याला विचारलं काही लोकांनी, हे कसं तुझं होतं? तो म्हणला, भगवन नामाधार आहे. दृष्टांत बाजूला. आता भागवतातला सेकंड क्रमांकाचा दृष्टांत देतो आणि थांबतो. आजामिळ पाप राशी, वय वर्ष 80. त्याला नारायण नावाचा मुलगा झाला. तो परस्त्री गमनात रंगून गेला. भिक्षेकरी यती रस्त्यानं जात होते. पूर्वी रमता पंचजोगी फिरत असायचे. मा भिक्षान देही. त्यांनी म्हणले, आम्हाला धान्य नको, तांदूळ नको, कपडे लत्ते नको, फळ नको. एक काम कर, तू गरोदर आहेस, तुला बाळ झालं की त्याचं नामकरण नारायण कर. बाळ झालं, त्याचं नारायण नाव ठेवलं आणि आजामिळ षडपंजरी पडला. ज्याने लुटायचे त्याने लुटलं. आता शरीर जर्जर झालं. यमपाश येऊ लागले, यमदूत येऊ लागले, विष्णुदूत येऊ लागले. दोघात संघर्ष आहे. भागवतातलं चिंतन अतिशय उत्तम आहे. आता एक शंका आहे, कीर्तनात, भजनात, रामायणात, भागवतात, ज्ञानेश्वरीत, दिंडीत मृत्यू येत असेल तर संत वचन खोटे मानावेत का मृत्यू खरा मानावा? हा माझा स्वाध्याय तुम्हाला मी दिलाय. कारण प्रमाण असे, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. ही जर यमदूताला यमाची सूचना आहे, विष्णूची सूचना आहे, तर मग या प्रकरणात यम येतातच कसे? हा एक तुम्हाला स्वाध्याय मी दिलाय. मला फार अभ्यास नाहीये. येणाऱ्या एखाद्या विद्वानाला तुम्ही विचारा, येतातच कसे. मग प्रमाण मानावं की याचा मृत्यू मानावा की काय मानावं, हा एक संशोधनाचा विषय आहे. कृपया क्षमस्व, कोणाची निंदा नाही. आलेल्या प्रमाणाचं समीक्षण करणं माझं काम आहे, म्हणून मी हे प्रकरण तुमच्या समोर निवडलं. जर्जर झाले आणि संत प्रमाणे नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. एक भजन म्हणतो, कीर्तनाची समाप्ती. नारायणा 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 नारायणा
मंडळाचा पुत्र आहे पण भाव आहे नारायण. कळत न कळत नारायण स्मरण केलं, तया वैकुंठासी नेले. नाम हे महिमान जाण, नाम हे महिमान जाण, नाम हे महिमान जाण, नाम हे महिमान जाण. नाम हे महिमान जाण, नाम हे महिमान जाण. घेतो विठ्ठलाचे नामदेवराय म्हणाले, नामा हे महिमान जाणणे, अभ्यासणे, घेतो विठ्ठलाची आण. असाच एक अभंग आहे, वाहत असे आण विठोबाची. शपथपूर्वक मी सांगतो, शपथपूर्वक मी प्रतिज्ञापत्र लिहून देतो की याखेरीज अन्य सोपा उपाय जगाच्या पाठीवर कुठेही नाही. लिहिलेलं सत्य असून यावरती ॲफिड्यूट करून, नोटरी करून शिक्का मारण्यात आलेला आहे. हे जसं कोर्ट लेवलला कायद्याच्या संविधानात आहे, तद्वत इथं सांगितलंय की शपथ घेतो विठोबाची, यापेक्षा सोपं साधन देखणं, सर्व अधिकार सेव्य जगाच्या पाठीवर काहीच नाही. या सगळ्या पखावज वादक आणि टाळकऱ्यांच्यासाठी ऐकणारे सगळे एकदा टाळ्यांचा कडकडाट करा. अत्यंत सुरेल करेल. तुम्ही आता जे गायलं ना ते अतिशय चांगलं गायलं, नाही तर काय नुसता कर्कशपणा.
आहा असलं ओरडतेत भक्त समागमे काय कशासाठी? अरे तुझ्या मादक आवाजानं बोकड ओरडल्यासारखं वाटायला लागलं मला. त्याला काही माधुर्य, पदबंध, स्वरजाती, गाणं समय अतिशय सुंदर. तुम्ही जे गायलं ना आता की असं वाटायला लागलं की चीज छोटा ख्याल चालू एखादा उत्तम पैकी. हे कीर्तन श्री धबलेश्वर भगवंताच्या चरणी आणि ज्या ज्या महापुरुषांच्या समाध्या आहेत, अगदी गुरुद्वारासहित ज्या ज्या देवी देवता गावात असतील आणि संत महापुरुषांच्या पदकमलाला अभिवादन करून आजची सेवा त्यांच्या चरणी समर्पित. अधिक कमी जास्त प्रमाणात एकदम नूतन नवीन वाङ्मय हाती आलं की लग्न झालेल्या मुलीला स्वयंपाक करताना चटके बसतात, तसा हा प्रकार असतो. म्हणून तिने स्वयंपाकच करू नये असा त्याचा अर्थ नाही. प्रयत्नवादी राहावं लागतं. मला ज्ञानदाजी महाराजांच्या बद्दल अधिक बोलणं बरं नाही. कमालीचा विनम्र माणूस, कमालीचा. मी आल्यावर मला अभिवादन केलं. त्यांचं वय 75. मी वयानं लहान आहे त्यांना. माझं वय जास्त नाही, केसामुळं तुम्हाला वाटतं तसं. स्वामी जे आले ते आदरार्थी बसले. स्पीकर अतिशय ट्रेनिंगला चांगला. काय होतं, मंडपात पंखा, जनरेटर, जनसेट याचा आवाज जेव्हा दुमदुमतो ना, तेव्हा सेटिंग करताना नाकीनव येतं. ध्वनी तुमचा उत्तम आहे, पण तो तिकडनं येणारा ध्वनी आहे ना, तो आवाजात मिश्र होतो आणि एक स्वतंत्र स्वर तयार होतो. म्हणजे गायकाला वाटतं अरे आपला बिनचूक सा लागला नाही काय, यांना वाटतं आपली थाप करेक्ट ना वाजला नाही काय, वक्ताला वाटतं आपलं चुकलं की काय. हा स्पीकर अतिशय सुंदर आहे. कृष्ण साऊंड खूप देखणा आहे. चित्रीकरण तुमचं चांगलंच आहे. माझ्या मठातही आपण आलेला आहात. यातलं हवं नको ते अभ्यासून जरा 7-8 दिवस त्या एडिटिंगला घालवा आणि उत्तम रिदन देऊन, उत्तम स्वर देऊन हे कीर्तन समाजासमोर द्यावं. मी जे जे बोललो ते लोकांच्या भल्याचं, आत्मकल्याणाचं, सनातन धर्माच्या उत्तम कवचासाठी बोललो. तरुण आणि तरुणींना माझी प्रार्थना आहे, आपल्या धर्माचं आचरण करा, अन्य धर्मात जाऊ नका, पैसा, संपत्ती, नोकरी, लालसेत पडू नका, ही तुम्हाला विज्ञापना आहे. आचारशुद्धी पाळा. कोणी कोणाची टीका, टिपणे, निंदा, नालस्ती करू नका. जातीनिहाय, पक्षनिहाय वर्गीकरण न करता येणाऱ्या काळात तुम्ही आणि मी तिरंग्याखाली भारती मातेचे पुत्र म्हणून जगा, एवढी प्रार्थना करतो. थांबवतो. विठोबा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे देभेगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ देभेगाव.